नमस्कार मित्रांनो नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या कृषी संवर्धन विभागाने मुख्यमंत्री उद्योजकता अभियान योजना सुरू केलेली। या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जे तरुण असतील तर त्या तरुणांना स्वतःचा व्यवसाय उपलब्ध करून देणे आणि त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला गोट फार्मिंग असो, कुक्कुटपालन असो, त्यानंतर दूध व्यवसाय असो किंवा तुमचा जो जुना दूध व्यवसाय तो मोठा करायचा असो, तर या सगळ्यांसाठी एकंदरीत भरभराट अनुदान राज्य सरकार देणार आहे। नुकताच त्याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि आपण सगळी डिटेल्स माहिती आपल्या YouTube चॅनलवर त्याचा व्हिडिओ बनवून देखील पाहिलेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय सांगणार आहे तर या योजनेसंदर्भात जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया करण्याचा काही महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली। तीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने याची अर्ज प्रक्रिया ही पार पाडली जाणार आहे, कारण एप्रिलच्या शेवटीपर्यंत याची अर्ज प्रक्रिया हमखास सुरू होणार आहे। मित्रांनो, तसे आदेश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पशुसंवर्धन विभागाला दिलेले आहेत। त्यामुळे याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये क्रायटेरिया, पात्रता, निकष सर्व माहिती देण्यात आली होती। आता पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांच्या मते ही जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया वेगळा पोर्टल न ओपन करता डायरेक्ट महाडीबीटी पोर्टलवर राबवली जाईल। हो मित्रांनो, काही मीडियाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त यांनी स्वतः सांगितलंय की महाडीबीटी पोर्टलवर मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता अभियान योजनेचे सर्व अर्ज प्रक्रिया ही पार पाडली जाणार आहे। जशा पद्धतीने तुम्ही आता महाडीबीटी पोर्टलवर बाकी कृषी यांत्रिकीकरण योजनांसाठी अर्ज करतात, त्यात तुमचं ट्रॅक्टर असो किंवा अदर फळबाग लागवडीचे योजना असो, या योजनेसाठी तुम्ही जशा पद्धतीने अर्ज कसा करतात तशा पद्धतीनेच अर्ज तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर या पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी करावा लागणार आहे। आता याच्यात एक महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे या योजनांसाठी भरभराट डॉक्युमेंट लिस्ट राज्य सरकारने दिलेली। आता राज्य सरकारने ही जी डॉक्युमेंटची लिस्ट JRच्या माध्यमातून दिलेली, तर हे डॉक्युमेंट आता महाडीबीटी पोर्टलवर सगळे अपलोड करावे लागतील का, त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल, हाही महत्त्वाचा प्रश्न इथं आता उपलब्ध होतोय। त्यानंतर जो सिलेक्शन क्रायटेरिया असेल, जशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर जो प्रथम अर्ज करतो त्याला प्राधान्य देण्यात येतं, तशाच पद्धतीने या पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी हा नियम लागू असेल का आणि बाकीचे जे असतील तर त्या बाकीच्यांना वेटिंग मध्ये ठेवण्यात येईल। तर शेतकरी मित्रांनो, अनेक असे प्रश्न आहेत ज्यांचे उत्तरे अजूनही आपल्याला मिळायला पाहिजे। लवकर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि ठोस अपडेट येणार आहे, कारण पशुसंवर्धन विभागाच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वरून सुद्धा या योजनांचा प्रचार प्रसार आता सुरू झालेला आहे। त्यामुळे स्वतः जे मंत्री पंकजा मुंडे तर त्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा आश्वासन दिलेले आहे की ग्रामीण भागातील तरुणांना या योजनेचा खरोखरच चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे। मित्रांनो, ही योजना जरी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात आली तर ते अत्यंत चांगलं असेल, कारण याच्यामध्ये भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि खरोखर जो लाभार्थी असेल त्याच्यापर्यंत लाभ मिळेल। मित्रांनो, तुम्हाला ही महत्त्वपूर्ण अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। काही तुम्हाला डाऊट्स असतील तर बिंदास व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।